400-500 सीट आणि 10-15 लाख लोक अप्लाय करतात. परीक्षेचं जे एकूण स्ट्रक्चर आहे तोच एवढा मल्टी डायमेन्शनल आहे. शासनामध्ये जे लोक काम करतात ते जनरली जनरलिस्ट असणं अपेक्षित आहे, की ज्यांना सगळ्या प्रकारचे फील्ड मध्ये ज्ञान असेल आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन ते करू शकतील. ती योजना लोकांपर्यंत पोहोचणं हे इनोव्हेशन किंवा हे डिसिजन्स फील्ड ऑफिसरला फार महत्वाचे असतात. वरून फक्त ऑर्डर्स येतात आणि तुम्हाला फक्त त्या फॉलो कराव्या लागतात. व्हॉट इज द रियालिटी? पण निश्चितपणे मी इनोव्हेशन करू शकतो. तुम्हाला त्या फ्रेमवर्क मध्येच इनोव्हेशन्स करता येतील. इनोव्हेशन्स इन द सेन्स एक्सपोजर जे गव्हर्नमेंटच्या जॉब मध्ये मिळतं, भारतीय मानसिकता म्हणा किंवा एक म्हणा की तो त्या ऑराकडे जास्त आपण बघतो, पण दॅट इज ते लॉंग लास्टिंग नाही. दोन महत्वाचे स्किल्स जर आपल्याकडे असतील की आणि त्याचं इंटरडिसिप्लिनरी अप्रोच मध्ये कन्व्हर्जन्स कसं करू शकता, हे दोन ज्याला जमतं ना तो या याच्यामध्ये. तर याच्यासाठी मग कोचिंग क्लासेस रिक्वायर्ड आहेच का? तर ही जी कॉम्पिटिशन आहे त्या कॉम्पिटिशन मध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला थोडीस सपोर्ट किंवा मदत आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्याला ही एक्झाम द्यायची आहे त्याच्यासाठी काही स्ट्रॅटेजी? एकदा ते झालं की मग आपल्याला मी 12th फेल मूवी बघून गेली, मी एक दिवस मोटिवेटेड होऊन जाईल, पण मला थ्रू आउट स्वतःला मोटिवेटेड ठेवायचं आहे. सो हाऊ टू डू दॅट? माझं स्वतःचं ज्ञान असलं पाहिजे की मला हे खरंच जमतंय की नाही जमत आहे, आणि माझ्याकडे माझा प्लॅन बी असला पाहिजे. म्हणजे ते तिघं स्किल जेव्हा माझ्याकडे येऊन जातील देन आय एम व्हेरी शुअर मी पब्लिक सर्वंट बनणारच.